अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री झालेल्या विजय जोसेफ यांनी धमाका केला. भाजपचे आमदार फक्त पाहतच राहिले, ते काहीही करू शकले नाही. कालपर्यंत सांगितलं जात होतं विधानसभेमध्ये विजय बहुमत सिद्ध करू शकणार नाही, त्यामुळे त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे घडलंय ना, ते पाहून मोदी आणि अमित शहा हे देखील हैराण झालेत. नेमकं काय घडलं, विजय यांच्या पाठीमागं नेमकं कोण उभं राहिलंय आणि भाजपच्या आमदारांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये नेमकं असं काय केलंय, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तमिळनाडूच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसापासून एक नाव खूप चर्चेत आहे. ते नाव म्हणजे अभिनेता असलेला विजय थलपती. आता राजकारणामध्येही त्या नावाचा डंका वाजताना दिसतोय. विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर त्यांची पहिली परीक्षा होती अधिवेशनामध्ये सर्वांसमोर बहुमत सिद्ध करून दाखवायचं. अनेकांना वाटलं विजय यांचं सरकार 5-6 दिवसावरती जास्त दिवस टिकू शकणार नाही. विरोधक सतत दावा करत होते त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नाहीये, त्यांच्याबरोबर असलेले सहयोगी पक्ष कोणीही त्यांचं साथ सोडून जाऊ शकते. पण तमिळनाडूमध्ये अधिवेशन सुरू झालं आणि सर्वजणांना धक्काच बसला. सकाळपासून सर्वांच्या नजरा बहुमताकडे लागल्या होत्या. विजय यांना बहुमत सिद्ध करायचं होतं. कालपर्यंत सांगितलं जात होतं त्यांच्या बाजूने 118 आमदार आहेत आणि तो 118चाच आकडा बहुमत सिद्ध करतो. पण त्यामधील एक आमदाराचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलंय, राहिले 117. त्यामुळे विजय यांच्याकडे बहुमत नाही हे सर्वांना वाटत होतं. आज काहीतरी निर्णय होईल, विजय यांचं मुख्यमंत्रीपद जाईल. अधिवेशनामध्ये बहुमतासाठी मतदान झालं आणि तो आकडा पाहून सर्वजण चकित झाले. विजय सरकारच्या बाजूने 144 मतं पडली, पण त्यांच्याकडं 144 उमेदवारच नाही आहेत. स्वतःच्या पक्षाच्या आणि इतर मित्रपक्षांच्या आकड्यांची बेरीज केली तरी देखील तो 144चा आकडा गाठत नाही. 118 वरून त्यांचा आकडा 144 पर्यंत कसं काय गेला, या प्रश्नाने तमिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली. याच दरम्यान डीएमके पक्षाचे आमदार मतदान प्रक्रियेमधून बाहेर पडले. विधानसभा सुरू असताना स्टॅलिन यांच्या मुलांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर त्यांच्या पक्षातील एक आमदार करून बाहेर निघून गेले. त्यामुळं विरोधी पक्षाची मतं कमी झाली. दुसरीकडे भाजप आमदार आणि इतर सदस्यांनी जाणून बुजून मतदानामध्ये भाग घेतलाच नाही. त्याचं कारण होतं त्यांना विजयला मुख्यमंत्री स्वरूपात पाहायचंच नव्हतं. पण खरी चर्चा सुरू झाली ते भाजपचा मित्र पक्ष असलेला AIMDMK या पक्षातील बंडखोर आमदारांमुळे. मतदानाच्या आधीच चर्चा सुरू झाली होती. भाजपचा मित्र पक्ष असलेला AIMDMK या पक्षामध्ये आमदारांमध्ये मोठी फूट पडली आहे. काही बंडखोर आमदारांनी विधानसभा लागण्या अगोदरच विजय यांची भेट घेतली अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर बहुमताचा 144चा जो आकडा आहे त्यावरून अंदाज येऊ लागला. भाजपचा मित्र पक्ष असलेला AIMDMK या पक्षातील 20 ते 22 आमदार विजय यांच्या बाजूने गेले. राजकारणामध्ये ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते, कारण की अचानक आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाता येत नाही. AIADMK या पक्षाकडे टोटल 47 खासदार आहेत. त्यापैकी जर 22 ते 25 आमदार पक्षामधून वेगळे झाले, विजय यांच्या बाजूने गेले, तरी देखील ते 2/3 आकडा पार करत नाहीत. म्हणजे त्या आमदारांचा वेगळा गट म्हणून त्यांना कायदेशीर संरक्षण मिळत नाही. त्यामुळे त्या 20 ते 25 आमदारांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. याच कारणामुळे तमिळनाडूमध्ये पुन्हा निवडणूक होण्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्या 22 ते 25 आमदारांची जर आमदारकी रद्द झाली तर त्या जागेवरती पोटनिवडणुका लागतील. त्यामध्ये विजय यांनी स्वतः 2 जागा जिंकल्या होत्या, त्यामधील 1 जागा रिकामी आहे. त्यामुळे एकूण 23 जागांवरती पुन्हा पोटनिवडणूक लागू शकते असं बोललं जाऊ लागलं. पण इथेच राजकारण अधिक रंजक होतं, कारण की सध्या तमिळनाडूमध्ये विजय यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण आहे. तरुणांमध्ये त्यांच्याबद्दलची लोकप्रियता अधिक वाढत चालली आहे. त्यांनी स्वतःला जुन्या पारंपरिक राजकारणाच्या विरोधात उभा केलं. जात, धर्म, भाषा या पलीकडे जाऊन स्वतःची एक प्रतिमा तयार केली. त्यामुळे जर 22 ते 25 जागेवरती निवडणुका पुन्हा झाल्या तर सर्वात जास्त फायदा विजय यांच्या TVK पक्षालाच होऊ शकतो. या सर्व घडामोडी चालू असताना विजय यांच्या एका निर्णयामुळे खूप मोठा वाद निर्माण झाला. विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून त्यांची नियुक्ती केली. ते अत्यंत महत्त्वाचं सरकारी पद मानलं जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाशी अनेक संबंधित कामामध्ये OSDचा मुख्य सहभाग असतो. सरकारी सुविधा, सुरक्षा, सरकारी पगार या सर्व सुविधा त्या पदाला मिळतात.
विजय यांच्या या निर्णयावरती विरोधकांनी जोरदार टीका केली, कारण की विजय स्वतःला आधुनिक विचाराचे, युवा नेतृत्वाचे प्रतीक सांगतात. मग अशा परिस्थितीमध्ये एखाद्या जवळच्या व्यक्तीला सरकारी पद देणं हे काही योग्य वाटत नाही. त्यांच्यावरती जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी अवघ्या काही तासातच त्या व्यक्तीला सरकारी पदावरून काढून टाकलं. त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांनी विजय यांचा सपोर्टही केला आणि त्यांचं कौतुकही केलं, कारण की त्यांनी आपली चूक अवघ्या काही तासामध्येच मान्य केली आणि त्या व्यक्तीला काढूनही टाकलं. त्याच जागेवरती जर दुसरा कोणता मुख्यमंत्री असता तर त्यांनी अगोदर विचार केला असता, त्यानंतर निर्णय घेतला असता. पण विजयनी तात्काळ निर्णय घेतला, त्या व्यक्तीला लगेच काढून टाकलं. त्यामुळं त्यांचे विरोधी पक्ष देखील कौतुक करू लागले. पण या सर्वांमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ते अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची, बहुमत सिद्ध करण्याची, भाजपचे आमदार गप्प राहण्याची. त्यांनी कोणालाही पाठिंबा दिला नाही, पण विजय यांनी बहुमत सिद्ध करून सरकारला स्थिर केलंय. आपल्याला काय वाटतं, पुढची 5 वर्ष विजय यांचं सरकार टिकून राहील का, की मध्येच काही प्रॉब्लेम होऊ शकतो? कमेंट करून नक्की सांगा.